नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला तर होळी स्पेशल आपण गूळ घालून पुरणपोळी तयार करूया. चला त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 ग्लास डाळ घेतलेली आहे. ती डाळ स्वच्छ निवडून घ्यायची. डाळ निवडून घेतल्यावर एका भांड्यात काढून घ्यायची व गॅस पेटवून घेऊन त्यावर कुकर ठेवायचे. 1 ग्लास डाळीला 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचे व कुकरमध्ये पाणी टाकून घेऊ. पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची व त्यानंतर त्यात डाळ घालून घ्यायची. डाळ व्यवस्थित घालून घ्यायची. डाळ घातली की त्याला ढवळून घ्यायचं पळीच्या साहाय्याने, कारण खाली डाळ तशीच राहते व ती मग नंतर बुडाला लागते. मी त्यात तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही, अशीच माझी डाळ छान शिजते. 1 ते 2 मिनटं कुकर उघडंच ठेवून डाळ शिजून घ्यायची, कारण ती वाफ लवकर वर येते आणि पाणी लवकर गॅस किचन वाट्यावर सांडतं. त्यामुळे उघड्या झाकणावर 1 ते 2 एक मिनटं शिजून घ्यायची व नंतर त्याला झाकण लावून घ्यायचं. चला मी आता कुकरला झाकण लावून घेते. आता कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला उघडून दाखवते. कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ. पीठ चांगलं भिजलं की पोळ्या छान येतात. मी पीठ भिजवायला घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ घातलं व पीठ भिजवून घेते. पीठ एकदम मऊसर भिजवून घ्यायचं, त्यामुळे आपल्या पोळ्या छान होतात. डाळ शिजेपर्यंत पुरण होईपर्यंत पीठ एकदम छान मुरून निघतं. त्यामुळे मी डाळ शिजायला टाकली कीच पीठ भिजवायला घेतलेलं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं. चला मी पीठ भिजवून घेते व नंतर तुम्हाला दाखवते. तीन ते 4 मिनिटानंतर असा उंडा तयार होतो. तो पुन्हा 1 ते 2 मिनटं चांगला मऊ नरमसूत करून घ्यायचा. चला उंडा भिजत आहे तोपर्यंत चला तर मग आपण उंडा एकदम मऊ सूत असा बनवून घेऊ व त्याला थोडेसे तेल लावून एका पातेल्यात किंवा डब्यात व्यवस्थित झाकून ठेवू. त्याला सगळ्याकडेना तेल लावून घ्यायचं, कारण तो पुन्हा हे होत नाही, असा वाळल्यासारखा होत नाही. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सारीकून उंड्याला तेल लावून घ्यायचं व नंतर झाकून ठेवायचा. आता आपण डाळ शिजली की नाही पाहू. माझ्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी डाळ उघडून पाहते. चला 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपली थोडीशी काहीतरी डाळ कच्ची आहे व त्यातलं पाणी संपलं. मी पुन्हा त्यात गरम करून वरून पाणी टाकते व पुन्हा 1 शिट्टी होऊ देते. पुन्हा गॅसला झाकण लावून कुकरला झाकण लावून
गॅसवर कुकर ठेवून घेऊ व एक शिट्टी होऊन देऊ. एक शिट्टी होईपर्यंत आपण दुसरं काही काम पाहू. तुमच्या डाळीवर व पाण्यावर अवलंबून आहे तुमची डाळ किती शिट्ट्यात शिजते ती. माझी डाळ 3च शिट्ट्यात अशी एकदम गाळ झालेली आहे. चला, आणखी एक शिट्टी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करू व कुकर उघडून पाहू. मी पुरण निथळून घेण्यासाठी लगेच चाळणीही घेतलेली आहे. चाळणी एका पातेल्यावर ठेवून कुकरची हवा जाऊ द्यायची व त्यातली डाळ चाळणीत ओतून घ्यायची. आता कुकरची हवा जाऊस्तोवर वेट करायचा, म्हणजे थांबून घ्यायचं. पळीच्या साहाय्याने शिट्टी वर करायची व त्यातली हवा काढून घ्यायची. एक ते 2 मिनिटात सर्व कुकरमधली हवा जाते व कुकरचं झाकण उघडून ती डाळ त्यात आपण ओतून घेऊ. नवशिकाऊलाही अशा पोळ्या जमतील. एकदम अशी सोपी रेसिपी आहे. आपली डाळ एकदम गाळ आणि मस्त झालेली आहे. पहा, व्हिडिओ दिसती. 3 शिट्ट्या डाळ शिजलेली आहे. आता ही डाळ मी कुकर गरम असल्यामुळे मी ते कपड्याने धरलेलं आहे. आणि डाळ पुरणाच्या चाळणीत ओतून घेतली व त्यात लई येळवणी निथळून घेते. पूर्ण येळणी निथळू तोपर्यंत मी ते येळणी वताला काहीतरी ग्लास किंवा पातेली घेते. आता आपण येळणी काढून घेतलेला आहे व ते येळणी एका ग्लासमध्ये मी ओतून घेत आहे. ओतून घेऊ तो काही डाळ मी काढून ठेवत आहे, कारण इतकी डाळ एकत्रच त्यातून पुरण काढता यायचं नाही म्हणून. डाळ गरम असतानाच पुरणाच्या चाळणीतून ते वाटून घ्यायचं. गार थोडीशी जरी थंड झाली तर ते लवकर वाटत नाही, खूप परेशान होतं. त्याच्यामुळं मी गरम असतानाच पुरण चाळणीमधून पुरण काढून बारीक करून घेते. चला, उरलेली डाळ एका साईडला ठेवून देऊ व थोडीशी डाळ घेऊ आणि त्याचं पुरण तयार करू. एक ग्लासच्या साहाय्याने त्याला रगडून घेऊ तो मस्त अशी पुरण तयार होते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या साहाय्याने खाली पातेलं ठेवून त्यावर चाळणी ठेवायची व पुरण बारीक करून घ्यायचं. पुरण एकदम गरम असतानाच बारीक करून घ्यायचं, नाही तर डाळ ती अशी निब्बर होते व लवकर बारीक होत नाही. चला, मी पूर्ण पुरण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे पहा, आपलं सर्व पुरण बारीक झालेलं आहे. हे पहा, आपलं पुरण तयार आहे. आता आपण याला चटका देण्यासाठी लागणारं साहित्य पाहू. मी 1 ग्लास डाळीला 1 ग्लासला थोडा कमी गूळ घेतलेला आहे. तुम्ही जास्त गोड खाता असाल तर बराबर 1 ग्लासही घेऊ शकता, परंतु आम्ही थोडं कमी खातो त्याच्यामुळे मी 1 ग्लास डाळीला थोडासा कमी असा गूळ बारीक करून घेतलेला आहे. चला, आता व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे पुढील कृती करू. एक कढाई घेऊ. सर्वप्रथम गॅस पेटवून घेऊ.
गॅसवर कढाई ठेवू व त्याच्यात थोडेसे तूप घालून घेऊ. तूप घातल्याने पुरण बुडाला चिटकत नाही. ते तुम्ही तेलही घालू शकता, परंतु मी तूप घातलेलं आहे. तूप सारीकडून पसरून घ्यायचं व त्यात घेतलेलं पुरण घालून घ्यायचं. पुरण परतणंच हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुरण परत असताना ते कच्चंही राहिलं नाही पाहिजे आणि जास्त प्रमाणातही परतलं गेलं नाही पाहिजे. पुरण 4 ते 5 मिनिटात फुल गॅसवर परतून होते. परतले की नंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. पुरण टाकले की त्या गूळ आणि गूळवरून टाकून घ्यायचा व पूर्ण पुरणात मिसळून घ्यायचा. एका उलथाण्याच्या साहाय्याने मस्त मिसळून घ्यायचा. पाच ते 6 जास्तीत जास्त 7-8 मिनिटापर्यंत पुरण तयार होते. तुमचे पुरण वाटलेले जर असले, त्याच्यात विळणी शिल्लक राहिलं असलं तर मग जास्त वेळ पुरण परतायला लागतो. माझं पुरण 7 ते 8 मिनिटामध्ये परतून झालं होतं. चला मी तुम्हाला पुढील कृती दाखवते. पुरण परतताना ते हलवण्याचं खूप मोठे कष्ट घ्यावं लागते. पुरण जर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं, हलवून नाही राहिलो तर ते बुडाला चिटकते व ते काळं पडतं व खायला व्यवस्थित लागत नाही. कढाईला धरण्यासाठी तुम्ही एखादा कॉटनचा कपडा किंवा हे ठेवू शकता. त्यात पुरण परतेपर्यंत इलायची व बडीशोप बारीक करून घेऊ. मी बारीक करून घेतलेली बडीशोप व इलायची 7 ते 8 मिनिटं झाल्यावर पुरणात टाकून घेतली व पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतली. पहा पुरण किती मस्त तयार झालेलं आहे. इलायची पूड व बडीशोप चांगली एकत्र करून घ्यायची व पुरण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आपलं पुरण परतलं की नाही हे पुरणाचा गोळा जर उलथाण्यावरला चिटकून बाजूला होत असेल तर आपलं पुरण परतलं असं समजायचं. असं नाही कळलं तर पुरण एका जागी करायचं व त्या पुरणात आपलं उलथणं उभा करून पाहायचं. उलथणं जर उभा राहिलं तर समजायचं आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे. दिसतं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. कृती चेक करून पहा, आपली पुरणपोळी कधीच बिघडणार नाही. पहा माझं उलथणं असं सरळ उभा राहिलं की समजायचं आपलं पुरण रेडी आहे. आता मी तयार झालेलं पुरण एका प्लेटमध्ये किंवा परातीत काढून घेते व नंतर तुम्हाला दाखवते. एका कॉटनच्या कपड्याच्या साहाय्याने कढाई खाली घेऊ व पुरण काढून घेऊत. मी माझ्या एका हातात कॅमेरा पकडलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या प्लीज. पुरण गार होऊस तोपर्यंत आपण पुढील तयारीला लागूया. परतलेलं पुरण साऱ्या परातीत पांगून घेऊत व पुरण गार होईपर्यंत पुढचं पाहूत. चला आता पुरणपोळीची तयारी करू. पोळपाट बेलणं सर्वप्रथम पोळपाट बेलणं धुवून स्वच्छ करून ठेवूत. त्यासाठी पोळीसाठी लावण्यासाठी तेल, आपण भिजवून झाकून ठेवलेला उंडा आणि पीठ आणि सर्वात महत्त्वाचं गूळ घालून तयार केलेले पुरण. चला आता पुढील कृती करू. गॅस सुरू करून घेऊ. त्यावर तवा ठेवू. आणि पुरणपोळी तयार करायला घेऊ. छोट्या लिंबाच्या किंवा बॉलच्या आकारात छोटासा कणकेचा गोळा तोडून घेऊ आणि त्याची वाटी करून घेऊत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वाटी करून घ्यायची. हाताला थोडेसे पीठ लावले की हाताला उंडा चिटकत नाही. चला त्याची छानशी गोल वाटी तयार करून घेतलेली आहे व त्यात पुरण घालून घेऊत. आपण जितका उंडा घेतलेला आहे तितकंच पुरण घेतलेलं आहे. पुरण व्यवस्थित त्यात घालून घ्यायचे व साऱ्या कडा दाबून घ्यायच्या. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तशीच कृती करा, तुमची पोळी अजिबात बिघडणार नाही. त्या घेतलेल्या उंड्याला पीठ लावून घेऊ व व्यवस्थित लाटून घेऊ.
लाटताना काठं व्यवस्थित लाटून घ्यायची, मग पोळी आपली छान फुगते. पोळी दोन्ही अंगावर लाटली की छान होते. कुणी एकाच म्हणजे एके साईडकूनच लाटते. मी दोन्ही साईडकून पोळी लाटून घेतली व नंतर तुम्हाला दाखवते. आपली पूर्ण पोळी लाटून झालेली आहे. पोळीचे काठं व्यवस्थित लाटून घ्यायचे. काठं व्यवस्थित लाटली की आपली पोळी व्यवस्थित फुगते. चला तर मग आपली आता पोळी लाटून होत आहे. तोपर्यंत तवाही तापलेला आहे. तव्यावर थोडेसे तेल टाकून घेऊ, कारण पोळी म्हणजे चिटकत नाही तव्याला. चला पोळी भाजेपर्यंत आपण दुसरी पोळी लाटून घेऊत. पहिलं पोळी छान भाजून द्यायचं. आपण कच्च्यात उलटलं तर मग ते तव्याला चिटकती पोळी. तोपर्यंत मी दुसऱ्या पोळीची तयारी करत आहे. चला आपण पोळी पलटून घेऊ. किती छान भाजलेली आहे. पुन्हा या अंगावर चांगली भाजू द्यायची, तेव्हा पोळी चांगली फुगते. आपण कच्ची जर पोळी पलटली तर पोळी चांगली फुगत नाही. तुम्हाला असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी शेतीवाली गृहिणी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं ते भाजून झालेलं आहे व तेल लावून घेऊन पुन्हा पलटी केली. पोळी चांगली मस्त टम्म फुगलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. मी दुसरी ही पोळी लाटून घेतलेली आहे. चला आपण पोळी पलटी करून घेऊत. पलटी करत असताना त्या पोळीतली वाफ हाताला लागू शकते, त्याच्यामुळे सावकाश पलटी करा. पोळीची वाफ खूप वळते हाताला. माझी पोळी पहा किती टम्म फुगलेली आहे आणि सुरेख रंग आलेला आहे. अशा गरम गरम पोळीवर तूप घेऊनही तुम्ही खाऊ शकता. चला मी याप्रमाणे दुसरी पोळी भाजून घेते. सर्व पोळ्या भाजून घेतल्या व पहा किती छान खमंग पोळ्या झालेल्या आहेत. तुम्हालाही अशी रेसिपी ट्राय करून पाहायची असली तर नक्की पहा. किती नरम सूत आणि मऊ अशी पोळी तयार झालेली आहे. नक्की होळी या सणाला नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा.